दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये निकालावरनं मंत्री उदय सामंत यांनी इंडिया आघाडीवरती निशाणा साधला। इंडिया आघाडी काही टिकणार नाही हे सर्वांना माहिती होतं असं सामंत म्हणाले। तर महाविकास आघाडीचं पुढील 25 वर्षांचं भवितव्य अंधारात असेल असा दावा उदय सामंतांनी केलाय। यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला। इंडिया आघाडी आहे, इंडिया आघाडी म्हणून त्यांनी घेतलं म्हणजे भारताबद्दल आम्हालाच आत्मीयता आहे, भारताचं तारण करते आम्हीच आहोत अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलेलं होतं। ते टिकणार नाही हे सगळ्यांनाच माहिती होतं आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रानं पहिलं मॅन्डेट आम्हाला दिलं त्याच्यानंतर आता दिल्लीनं दिलं आहे त्याच्यामध्ये शिल्लक काय राहिला हा एक प्रश्न आहे ना। आता स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकण्याशिवाय महाविकास आघाडीच्या पक्षांना पर्याय उरलेला नाही आणि म्हणून काही कारणं सांगून आता आम्ही इकडे चाललो तिकडे चाललो। आता महाविकास आघाडीचं भविष्य हे प्रचंड अंधारमय पुढची 25 वर्ष तरी आपल्याला दिसते। पराभव झाल्यानंतर स्वतःमुळे झाला असं कोण म्हणणार नाही, परंतु त्यांच्या मुलाखतीतनं लोकशाहीला सन्मान केला पाहिजे हे त्यांनी स्वतः सांगितलं ना। आणि पराभव कशामुळे झाला याचं आत्मचिंतन करतो असं देखील त्यांनी सांगितलं। त्याच्यामुळं किती कॉन्ट्रोवर्सी आहे, ज्यांच्या पक्षाचा पराभव झाला आहे ते लोकशाहीचा सन्मान करतात आणि बाकीचे लोकशाहीचा अनादर करतात।